Hello all. As per our last video I released, today we are now going to discuss regarding the urticaria. So urticaria means, I told you previously that urticaria means that in local language if we called मराठीमध्ये त्याला दोन शब्द आहेत. एक तर बोलू शकतो की अर्टिकेरियामुळे आपल्या शरीरावरती पित्तगांधी तयार होतात किंवा त्याला पित्तगांधी किंवा शीतपित्त असं म्हटलं जातं. तर शीतपित्त आणि पित्तगांधी हे जे आहे ह्याच्या संबंधात एक्झॅक्टली ते कसं ओळखायचं आणि त्याचं लक्षणं काय आहेत आणि हे का होतं हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर बेसिकली अर्टिकेरिया हा एक असा आजार आहे, त्यामध्ये आपल्या शरीरातील एक हिस्टामाइन नावाचं एक पेशींमध्ये असलेलं केमिकल असतं, ते रिलीज होतं आणि हे नॉर्मली असतं, ते एका लिमिटनंतर ते वाढत जातं आणि हे वाढण्याचं प्रमाण ह्याला काहीतरी कारण हवं असतं. तर ह्याच्यासाठी कारण असं होतं की त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल कारण आहेत. त्यामध्ये एक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट कारण, ते आहे ते ॲलर्जी. तर बेसिकली आपल्या आहारामध्ये बऱ्याचदा असं बघितलं जातं की आपल्याला कोणत्या तर पदार्थाची ॲलर्जी, आपण सहज बोलून जातो की बाबा मला या पदार्थाची ॲलर्जी आहे, ऑर आय हॅव दिस काइंड ऑफ ॲलर्जी, दिस फूड ॲलर्जी. सो वी हॅव टू आयडेंटिफाय विच काइंड ऑफ ॲलर्जी वी हॅव. सो इन दिस क्लिनिकल कंडिशन व्हॉट हॅपन, देर इज अ itching in your body, started with the itching all over the skin or the particular area on your arms, forearms. So there will be the arms, forearms, on your face, back, thighs, etc. So याच्यामध्ये basically, so in this there are the basically two types, एक acute urticaria, एक chronic urticaria. So the thing which will be more than 6 weeks मीन्स 6 वीक्सपेक्षा जास्त असेल, सो जो अर्टिकेरिया 6 हफ्ते से ज़्यादा चलता है उसमें क्लिनिकल कंडीशन में ऐसे रहता है कि बॉडी पे इचिंग आना, रैशेस, रेड रैशेस, एंड देयर विल बी द रेड रैशेस लाइक दिस, एंड देयर विल बी द इम्प्रेशंस ऑन योर बॉडी लाइक दिस इम्प्रेशंस. सो इम्प्रेशंस माने क्या, जो स्किन रहती है अपनी, तो उसके ऊपर रैशेस आ जाते हैं इफ़ वी इच, खुजलाने के बाद किंवा खाजवल्यानंतर त्याच्यामध्ये इचिंग होऊन रेड रॅशेस येतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते अंगावरती खाज जिथे येते त्या भागाला फुगवटा येतो. सो देर विल बी द स्वेलिंग ऑन युअर द पार्ट विच विल बी इचिंग, सो दॅट पार्ट विल बी सोल्ड अप. So that's thing in the chronic urticaria. Most of time it will be more than 6 weeks. It has the various causes like allergies, or there are the idiopathic causes, or there will be the underlying diseases, or the if you are on the medications. Means what कि अगर आपको कोई चीज़ की एलर्जी है, फूड एलर्जी, बेसिकली फूड एलर्जी हम लोग कंसिडर करते हैं. तो फूड में देखते हैं कि जैसे कि हम लोगों ने चिकन खाया, मटन खाया, एग खाया, या फिर जैसे की इफ वी कॉल्ड इन मराठी तूर डाळ खाल्ली, किंवा बाकीच्या डाळींचा भाग आला, किंवा आपण एखादं खाण्यामध्ये वेगळं पदार्थ आला तर त्यापासून, जसं की चीज आहे, बर्गर आहे, किंवा दुसऱ्या गोष्टी आहेत, सो त्याच्यापासून तुम्हाला ॲलर्जी होते. तर त्यामध्ये तुमच्या बॉडीमधले हिस्टामाइन जे रिलीज होतं, आणि बॉडीमध्ये एक IgE नावाचं केमिकल असतं, सो दॅट रिलीजेस. सो दॅट AGEची लेवल जी असते ती काउंट केली जाते इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये. सो इफ दॅट पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये जर वाढलं आणि त्या स्किनच्या अंडर वाढलं तर तुम्हाला इचिंग चालू होते, रेडनेस येतो, स्वेलिंग येते, आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरावरती सूज येऊ शकते. तर त्याच्यामध्ये क्रॉनिकचा पार्ट 6 वीक्सपेक्षा जास्त, ॲक्यूटचा पार्ट 6 वीक्सपेक्षा कमी, आणि रिझन मगाशी सांगितले. सो द रिझन हॅज बीन डिस्कस प्रिव्हियसली. सो बेसिकली इज दॅट अर्टिकेरिया इज व्हेरी क्रुशल टू अंडरस्टँड. का? कारण की जर एन्जिओइडिमा ही एक कंडिशन असते की अर्टिकेरियामध्ये जर त्याचं जे स्वेलिंग आहे ते जर वाढत गेलं, सो दॅट विल बी ऑन युअर any part. So if it is in your throat or the skin, so it will goes into deeper. So the angioedema which leads to, there is a swelling causing the pressure on your respiratory area. So there will be the thing की तुमच्या श्वसननलिकेवरती प्रेशर पडू शकतो, किंवा देर विल बी द कॉझिंग द प्रेशर ऑन युअर द व्हायटल इम्पॉर्टंट ऑर्गन्स. सो त्याच्यामध्ये ते कंटिन्यू वाढत गेलं तर इट विल बी कॉझिंग हार्म टू युअर बॉडी. समटाइम्स इट इज फॅटल. बेसिकली वी हॅव टू अंडरस्टँड की व्हॉट इज द नीड ऑफ कंट्रोल ऑफ इट. सो हाऊ विल यू गोन कंट्रोल इट. सो बेसिकली तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की आपल्या आहारात बघणं गरजेचं आहे की माझ्या आहारात मी काही खाल्ल्यानंतर मला त्रास होतो का, जर झाला तर काय होतं, नुसती खासखास येते, रेडनेस होतं, नाहीतर आणखी एक कंडिशन असते डर्मॅटोग्राफी. सो डर्मॅटोग्राफी म्हणजे काय, जेव्हा स्क्रॅच केलं तर त्याची लाईन उठते. बऱ्याचदा आपण बघतो अशा टाईपमध्ये लाईन उठते की बाबा त्याच्यामध्ये खास गेल्यानंतर तिथे एक असं आपण लाईन खेचल्यासारखं, व्रण बोलतो आपण, त्याच्यासारखं व्रण उठतं. सो ते एक होतं. दुसरी गोष्ट, त्यामध्ये हाईव्ज होतात, असे चट्टे चट्टे उठल्यासारखे होतात. तर डॉक्टर छोटे छोटे चट्टे उठल्यानंतर ते मोठे मोठे होतात. बऱ्याचदा केसेसमध्ये काही मेडिकेशन घेतात ते कंट्रोलमध्ये येतात, बट मॅक्झिमम केसेसमध्ये जर ते कंट्रोलमध्ये झाले नाहीत तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. सो ह्याची कारणं भरपूर आहेत. कुणाला उष्णतेमुळे होऊ शकतो, उन्हात गेल्यानंतर, थंडीमुळे, किंवा खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत. सो देर आर द लॉट्स ऑफ थिंग्स. ॲलर्जी आहे, प्राण्यांचे केस असतात, कॅट आहे किंवा डॉग आहे, त्यांच्या हेअर्सपासून आपल्याला ॲलर्जन्स होऊ शकतात. सो बेसिकली इट इज अ फेनॉमिना विच इज रिलेटेड टू ॲलर्जी मोस्ट ऑफ टाईम. अँड द काय वेळा काय डिसीजेस आहेत, थायरॉइड आहे किंवा अदर मेडिकल कंडिशन्स आहेत, मॅलिग्नन्सीज आहेत, त्याच्यामध्ये होतो.
आणि जर तुम्हाला नॉर्मली बघायचं झालं तर ज्यांना सेन्सिटिव्हिटी पण जास्त आहे, म्हणजे काय आहे की बाबा ज्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना एखाद्या फूड म्हणजे किती जळजळायला लागलं, ॲसिडिटी व्हायला लागली, तर त्याच्यानंतर ती ॲसिडिटी कमी करण्यासाठी आपण एखादा अँटासिड खातो. जेव्हा तुमचं हे पित्त सप्रेस झालं जातं त्यावेळी मोस्टली हे शरीरावरती येऊ शकतं. हा एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इतर पण गोष्टी असतील, जसं ॲलर्जीचे मगाशी बोललो ते, अँड फॉर द होमिओपॅथी पर से व्हॉट वी डिस्कस दॅट and what we seen in our cases, there is a stress related urticaria also. Sometimes there is a long standing, long sitting, and there will be the pressure. So the pressure urticaria एक त्यामध्ये असतो. सो म्हणजे काय की थंडीमुळे, गरमीमुळे किंवा खाण्यापिण्याच्या ॲलर्जीमुळे आणि इतर स्ट्रेस रिलेटेड पण आहे, अँगर सप्रेशन आहे किंवा इतर गोष्टी इमोशनल ब्रेकडाऊन्स आहेत, ह्या गोष्टीमुळे पण तुमच्या शरीरामध्ये ह्या हिस्टामाइन लेवल फ्लक्च्युएट होऊ शकतात आणि तुम्हाला अर्टिकेरियाचे लक्षण येऊ शकतं. त्यामुळे शीतपित्त आणि पित्तगांधी हे जर तुम्हाला लक्षण बघायचे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे. ओके, अँड फॉर दॅट पर्पज आय हॅव मेड दिस व्हिडिओ. इफ यू वॉन्ट मोर इन्फॉर्मेशन प्लीज स्टे लॉग इन and please like and share and subscribe my videos, and then I will show you one of my patient ज्यांना की 4 to 5 years पासून अर्टिकेरियाचा त्रास होता, and now she is totally fine. Basically, for the urticaria there are lots of homeopathic medicines, but the exact similarium medicine, and after taking the proper case we are giving the best results. So please see how we can give the results by seeing this video of one of my patient testimonial. Thank you. 4-5 महिने झालं पित्ताने गांधे उठत होत्या पूर्ण बॉडीवरती आणि डॉक्टर विवेक घडगे सरांचं औषध घेतल्यानंतर मला पूर्ण त्रास माझा कमी झालेला आहे आणि आता जो 100% मला त्रास होत होता तो अगदी आता 90% कमी आलेला आहे. जे काही 10% उरलं तेही पुढच्या काही दिवसात सर म्हणाले तसं तेही क्युअर होईल.